हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। क्रिस्पी बटाट्याचे काप। खूप सुंदर आहे रेसिपी, झटपट होणारी आहे। टिफिनमध्ये देऊ शकता, भाजी आवडीची नसेल तर जोडीला खायला करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जर अगदी संध्याकाळी भूक लागली असेल तर इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा सुंदर अशी क्रिस्पी बटाट्याच्या कापाची रेसिपी शेअर केली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रोहिज किचन 22 सबस्क्राईब करा। करूया सुरुवात आता। इथे दोन असे मोठे बटाटे घेतलेले आहेत। त्याची आधी आपण सालं काढून घेऊया आणि ते बटाटे आपण पाण्यात टाकूया, कारण बटाटे बाहेर असेच ठेवले तर ते लगेच काळे पडतात। त्याच्यामध्ये सालं काढून बटाटे पाण्यात ठेवूया। झटपट होणारी रेसिपी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, काही अडलंच तर मला नक्की विचारू शकता। आणि रोहिज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर ते पण सबस्क्राईब करा। बटाटे आपले सोलून झालेले आहेत। आता त्या बटाट्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत, म्हणजे काप काढून घेणार आहोत। आता ते काप काढताना सुद्धा आपण एकदम जाडे पण नाही कापायचे आणि एकदम पातळ पण नाही कापायचेत, की अगदीच ते म्हणजे शिजेपर्यंत असे जरा करपतील वगैरे। अशा पद्धतीने अशा मीडियम साईजमध्ये, एकदम जाडे पण नाहीत आणि एकदम बारीक पण नाहीत, असे आपण काप काढून घेणार आहोत। परत एकदा दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने मी केवढ्या साईजमध्ये कापून घेतलेले आहेत ते। हे बघा, अशा पद्धतीने मी हे कापून घेतलेले आहेत। एकदम जाडे पण नाहीत आणि एकदम बारीकसुद्धा नाहीत। आता आपण बटाटे कापून घेतलेले आहे, ते पाण्यात ठेवलेत। आता आपण त्याच्यासाठीचा मसाला तयार करूया। इथे मी 4 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे। आता 2 बटाटे मोठे होते त्याच्यानुसार मी सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे। तुम्ही बटाटा किती घ्याल त्याच्यानुसार कमी जास्त करा। 2 टेबलस्पून त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। रवा हा बारीक घेतलेला आहे। 1 टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे। 1 टीस्पून धणा पावडर घेतलेली आहे। 1 टीस्पून जिरा पावडर घेतलेली आहे। 1/4 टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपण ते सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता इथे एका पॅनवरती आपण तेल गरम करायला ठेवूया। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे छानपैकी। आता आपण जो मसाला तयार केलेला होता तो परत एकदा आपण एकजीव करूया। आणि आता आपण एक एक बटाट्याचे तुकडे आहेत, जे काप आहेत, ते त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आहे। आणि एक्स्ट्रा जे असेल ते असं झाडून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने काढून घेऊया आणि आपण बटाटे हे असे छानपैकी तळायला सुरुवात करूया। प्रत्येक पीस आता आपण अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे। आता एक बाजू छानपैकी क्रिस्पी झालेली आहे। आता आपण दुसरी बाजू करून घेऊया। त्यासाठी असे मी उलटून घेते सगळे। पटापट होणारी रेसिपी आहे, त्याच्यामुळे मुलांना भूक लागली असेल तर अगदी 2 मिनिटात काय बनवायचं असेल तर असे क्रिस्पी बटाट्याची कापं तुम्ही नक्की बनवू शकता। आता जर मोठ्यांना खायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक त्याच्यामध्ये थोडा फ्लेवर ॲड करूया आपण। इथे थोडीशी मी जागा केलेली आहे तेल हे करून। त्याच्यामध्ये मी लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। लसूण अशी त्याच्या तेलावरती अशी छानपैकी परतवून घ्यायची। एखादी मिरची त्याच्यावरती परतवून घ्यायची आणि तीसुद्धा ह्याच्याबरोबर खायची। खूप सुंदर असं लागतं ते। लसूण आणि मिरची घेतली ना आपण तेलावरती थोडीशी परतवून घ्यायची, अशी मी आत्ता ज्या पद्धतीने घेतलेलं आहे तसं। आणि हे क्रिस्पी असे बटाट्याचे काप, सुंदर रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही तुमची कशी बनते ती मला कमेंट्स करून सांगा। मी थोडीशी गार्निशिंगसाठी इथे कोथिंबीर टाकलेली आहे। आणि लवकरात लवकर रोहिज किचन 22 सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनसुद्धा दाबा, कारण कशा मस्त मस्त रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन तर नक्कीच दाबा। चला तर भेटूया अजून सुंदर सुंदर वेगवेगळ्या अशा रेसिपींसोबत। तोपर्यंत रोहिज किचन 22 लवकरात लवकर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमची ही बटाट्याची कापं कशी बनली ती।